धनु राशी 16 ते 22 फेब्रुवारी 2026 साप्ताहिक राशीफल। धनु राशी ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा आजपासून सुरू होत आहे। ज्योतिषशास्त्रानुसार 16 ते 22 फेब्रुवारी 2026 चा हा आठवडा तुमच्यासाठी फार खास आहे। या आठवड्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते, कारण या काळात ग्रहांचे मोठे संक्रमण होत आहे, जे शुभ संकेत देत आहेत, ज्यामुळे तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो। चला तर मग जाणून घेऊया धनु राशीसाठी हा आठवडा कसा असेल। धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अत्यंत शुभ राहील। या आठवड्यात बऱ्याच काळापासून रखडलेले प्रकल्प गतिमान होतील। सरकार आणि सरकारशी संबंधित निर्णयांचा तुम्हाला फायदा होऊ शकतो। ग्रहांचे संक्रमण तुमच्या बाजूने असल्याने तुमच्या करिअर आणि व्यवसायापासून ते तुमच्या कुटुंबापर्यंत सर्वत्र तुम्हाला शुभ परिणाम मिळतील। आठवड्याच्या पहिल्या सहामाहीत तुम्हाला धार्मिक समारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल। या काळात तुम्ही खूप दिवसांनी एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटू शकता। या आठवड्यात तुमचा उत्साह आणि धैर्य जास्त असेल। तुमच्या कृतींचे नियोजन करण्याची तुमची प्रवृत्ती तुम्हाला फायदेशीर ठरेल। आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला जवळचे मित्र आणि नातेवाईकांकडून विशेष पाठिंबा आणि सांत्वन मिळेल। न्यायालयीन निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतात किंवा तुमचे विरोधक तोडगा काढू शकतात। विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात मग्न राहतील आणि त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळतील। जर तुम्ही उच्च शिक्षण घेत असाल तर या आठवड्यात अडथळे दूर होतील। प्रेमसंबंध अधिक दृढ होतील। तुमच्या प्रियकराकडून तुम्हाला अचानक भेट मिळू शकते। या आठवड्यात तुमच्या प्रेमजीवनात तुम्हाला आनंददायी अनुभव येतील। तुमची प्रेमसंबंध वाढेल। या आठवड्यात तुमचे प्रेम आणखी दृढ होईल। प्रवास तुम्हाला आनंद देईल। तुमच्या कुटुंबात काही बदल झाल्यामुळे तुमचे मन अस्वस्थ असेल। कामात तुमची प्रगती होईल। धनु राशी या आठवड्यात तुम्हाला उत्साही आणि ताजेतवाने वाटेल। त्यांचे आरोग्य सुधारेल। तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत राहाल आणि आनंदी राहाल। या आठवड्यात तुम्हाला नवीन लोकांशी संवाद साधण्याची शक्यता जास्त आहे। या आठवड्यात सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या धनु राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये फायदा होईल। या काळात सरकारी फायदे, सन्मान किंवा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते। तथापि कामाच्या ठिकाणी संयम आणि समजूतदारपणाने वागण्याचा सल्ला दिला जातो। प्रत्येक परिस्थिती समजून घेतल्याशिवाय प्रतिक्रिया देणे टाळा आणि जिथे बोलणे आवश्यक नसते तिथे गप्प राहणे हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो। कायदेशीर बाबींमध्येही सकारात्मक संकेत दिसत येत आहेत। जर तुम्ही नवीन मालमत्तेचा खटला बराच काळ न्यायालयात प्रलंबित असेल तर या आठवड्यात निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे। या कालावधीत तुमचा व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल। तसेच उत्पन्नाच्या अनेक संधी तुमच्या समोर निर्माण होतील। नवीन संधींचा तुम्ही लाभ घ्याल। धार्मिक कार्यात सहभागी व्हाल। तसेच लवकरच तुमचे प्रवासाचे योग जुळून येणार आहेत। त्यासाठी आर्थिक नियोजनही गरजेचं आहे। या आठवड्यात नवीन शिक्षण, मैत्रीपूर्ण संधी आणि स्थिर वाढ मिळेल। सोप्या कल्पनांसाठी मोकळे राहा। लहान पावले उचला आणि आत्मविश्वास आणि संयमाने कृती करा। नवीन शिक्षण आणि दयाळू संबंध या आठवड्यात स्थिर वाढ आणतील। एक साधे कौशल्य वापरून पहा। मैत्रीपूर्ण क्षण सामायिक करा आणि व्यावहारिक पावले आखा। दैनंदिन दिनचर्या ठेवा आणि जलद निवडी टाळा। स्पष्ट प्रश्न विचारा आणि धीर धरा। लहान उत्सुक पावले घरी आणि कामावर संधी उघडतील। शांतपणे धनु राशी जेव्हा तुम्ही रस आणि दयाळूपणा दाखवता तेव्हा उबदार मैत्री अधिक गोड होऊ शकते। अधिक नमस्कार करा। त्यांच्या दिवसाबद्दल साधे प्रश्न विचारा आणि एक छोटेशी स्मित किंवा संदेश शेअर करा। जोडप्याने एक हलकी आनंदी क्रियाकलाप आखली पाहिजे किंवा एकमेकांना जवळीक वाटण्यासाठी दैनंदिन कामांमध्ये मदत करावी। अविवाहित धनुराशीचे लोक अभ्यास गटात किंवा सामुदायिक कार्यक्रमात मैत्रीपूर्ण लोकांना भेटू शकतात। हलके आणि प्रामाणिकपणे बोला। उबदारपणाच्या छोट्या कृतींमुळे सौम्य विश्वास आणि आनंदाचे क्षण एकत्र निर्माण होतात। यासाठी सौम्य व्हा। धनुराशी या आठवड्यात तुमच्या कुटुंबात सुख समृद्धीचे योग आहेत। बिझनेस ट्रिप होणार आहे आणि तुम्हाला खूप तयारी करावी लागेल, कारण जर डील फायनल झाली तर दुहेरी नफा होईल। आठवड्याच्या सुरुवातीला तब्येतीच्या बाबतीत थोडा त्रास होईल, पण काळजी घेतली तर हळूहळू सुधारणा होईल। नोकरीत जबाबदारी वाढत आहे आणि तुम्ही तुमचे बोलणे वरिष्ठांना समजावून सांगा। ऑफिसमध्ये जास्त वेळ द्यावा लागेल असे वाटते आहे। तुम्ही पर्यटन, ट्रेनिंग, क्रीडा क्षेत्रात असेल तर प्रगती उत्तम, मानसन्मान वाढेल। लव्ह लाईफ ठीक आहे, पण जोडीदाराला वेळ देणं गरजेचं आहे, तर नातेसंबंध सुधारतील। आठवड्याच्या शेवटी काम करताना सारखेपणा जाणवेल आणि तुम्ही बदलाचा विचार कराल। धनुराशी या आठवड्यात तुम्हाला लक्षणीय आर्थिक लाभ होतील।
शिवाय तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकाल। आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्ही खूप सक्रिय आणि व्यस्त राहाल, ज्यामुळे तुमचे काम यशस्वी होईल। परिणामी तुम्ही चांगले उत्पन्न मिळवाल। उच्च पदावर असलेली व्यक्ती तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। तुमच्या परिश्रमामुळे तुमचा नफा वाढवण्यास मदत होईल। कौटुंबिक जीवन आनंददायी असेल। तुम्ही मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल। एकंदरीतच धनु राशीसाठी हा आठवडा आत्मविश्वास, धैर्य आणि निर्णायक कृतीचा काळ असेल। आठवड्याची सुरुवात महाशिवरात्रीने होत असल्याने तुमच्या संकल्पांना दैवी शक्ती प्राप्त होईल। कुंभ राशीत सूर्य, बुध, शुक्र आणि राहू यांच्या युतीमुळे तुमचे संवाद कौशल्याने प्रभाव वाढेल। आठवड्याच्या मध्यात चंद्राच्या आगमनाने निर्माण झालेला पंचग्रही योग रखडलेली कामे जलद करेल आणि समाधान देईल। या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक केले जाईल आणि शौर्याच्या घरात ग्रहांची जुळवाजुळव तुम्हाला तुमच्या शत्रूंवर मात करण्यास मदत करेल। तुम्हाला वरिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल आणि महत्त्वाच्या नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात। जर तुम्ही नोकरी बदलण्याचा किंवा नवीन प्रकल्प सुरू करण्याचा विचार करत असाल तर महाशिवरात्री नंतरचा काळ अत्यंत अनुकूल आहे। या आठवड्यात कौटुंबिक संबंध दृढ होतील। महाशिवरात्रीमुळे घरातील वातावरण आध्यात्मिक आणि शांत असेल। तुमच्या जोडीदाराशी सौहार्द वाढेल आणि ते तुमच्या यशात सहभागी होतील। प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि जुने गैरसमज दूर होतील। तुमच्या भावांकडून आणि मित्रांकडून तुम्हाला विशेष सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल। या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहील, परंतु ग्रहांच्या हालचालीमुळे मानसिक ताण किंवा चिंता निर्माण होऊ शकते। महाशिवरात्रीला नियमित योगासने, ध्यान आणि भगवान शिवाची पूजा करणे तुमच्यासाठी ढाल म्हणून काम करेल। निसर्गात काही वेळ घालवल्याने तुमची मानसिक ऊर्जा पुन्हा जिवंत होईल। धनु राशी, या महाशिवरात्रीला भगवान शिव यांना पंचामृताने अभिषेक करा। सोमवारी दूध किंवा तांदूळ दान करा आणि चंद्रदेवाची प्रार्थना करा। यामुळे मानसिक शांती आणि कौटुंबिक आनंद वाढेल। या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान संख्या हे 17, 18 आणि 22 असेल। भाग्यवान रंग लाल, पिवळा आणि गुलाबी असेल। भाग्यवान दिवस मंगळवार, गुरुवार आणि रविवार असेल। एकंदरीतच हा आठवडा धनु राशीसाठी उत्तम असेल।